सोलापुरात संशयित रेशन तांदूळ प्रकरणात तपासाला वेग आला आहे। शहर गुन्हे शाखेने जप्त केलेला तांदूळ तपासणीसाठी भारतीय अन्नधान्य महामंडळ अर्थात FCI कडे पाठवण्यात आला असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखेने सोमवारी अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी परिसरातून रेशनच्या तांदळाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त करून जेल रोड पोलीस ठाण्यात ठेवला आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जप्त तांदूळ तपासणीसाठी भारतीय अन्नधान्य महामंडळाकडे पाठविला जाणार आहे। FCIचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले। दरम्यान चिंचोली MIDC परिसरातील काही तांदूळ पॉलिश करणाऱ्या मिलमध्ये हा तांदूळ नेला जात असल्याची चर्चा असून संबंधित ठिकाणांवरही तपास यंत्रणांचे लक्ष आहे। पुरवठा विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा तांदूळ बहुतांश वेळा फोर्टिफाईड असतो, त्यामुळे तो ओळखणे शक्य असते। तांदूळ नेमका कुठून आणला, वाहतुकीसाठी वापरलेल्या टेम्पोचा क्रमांक अस्पष्ट का ठेवण्यात आला, तसेच संबंधित पावत्या आणि दुकानांची पडताळणी झाली आहे का, याचीही सखोल चौकशी केली जात आहे।